राहुलजी कर्डिले साहेब जिल्हाधिकारी नांदेड यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण गेल्या 2-3 दिवसापासून शिवजयंतीनिमित्त वेगळे कार्यक्रम घेतोय आणि खूप वेळा आपण शिवाजी महाराजांबद्दल ऐकले, व्याख्यान ऐकले. आताही व्याख्यानांचं खूप चांगलं व्याख्यान आपण ऐकलं. त्यामुळं परत शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं हा एक प्रश्न मला पडलेला आहे. परंतु शिवचरित्राची जी व्याप्ती आहे, त्याची जी गोडी आहे ती एवढी वाफाट आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांकडे आपण 400 वर्षानंतरही आज जेव्हा बघतो तेव्हा आजही खूप नवीन गोष्टी नवीन अँगलनी आपल्याला समजतात आणि कधी असं आपल्याला वाटत नाही की आपल्याला पूर्णपणे शिवाजी महाराज समजलेले. इतकं त्याचा आघात त्याची खोली आहे. त्यामुळं मी काही असे किस्से सांगण्याचा प्रयत्न करेन वेगवेगळे जे कदाचित आपण ऐकले असतील किंवा नसतील. मी 2 वर्षापूर्वी पुण्यामधून प्रवास करत होतो. कोंढव्याला एक वीर यसाजी कामठे नावाचा एक बोर्ड आहे मोठा आणि तिथं त्या वीर यसाजी कामठेंचा पुतळा आहे. तर मी इतिहासात हे नाव ऐकलेलं नव्हतं. आपण बाकी जे पालकर पासलकर आपले प्रतापराव गुजर, हल्लीराव मोहिते बऱ्याच जण सदरांचे नाव आपण ऐकलेले आहेत, परंतु मला हे नाव माहीत नव्हतं. आणि मग मी थोडंसं जेव्हा शोधलं तेव्हा फार एक इंटरेस्टिंग स्टोरी समोर आली. शिवाजी महाराजांनी शिवापूरला जे धरण बांधायचं काम हातात घेतलं होतं, दुष्काळ त्यावेळेस होता आणि शेतीला पाणी पाहिजे म्हणून त्यांनी ते काम हातात घेतलं होतं. नदीच्या त्या गॉरजच्या अलीकडे फार मोठी शिळा होती. ती शिळा काय बऱ्याच दिवसापासून कोणाला फोडता आली नव्हती आणि लोक बरेचसे काम सोडून निघून गेले होते. यसाजी कामठे हा असा एक सरदार होता, त्या गावातला मुख्य व्यक्ती होता तो. हे तो बेचैन झाला. शिवाजी महाराजांनी आपल्याला हे काम दिलेलं आहे, आपल्या सगळ्यांवर सोपवलेलं आणि ते काम ही शिळा फुटली नाही तर होणार नाही. त्यामुळे तो सतत बेचैन होता आणि त्यांनी असं ठरवलं की कोणी येऊ न येऊ मी ही शिळा फोडेल. आणि तो एकटा पहार चिमणी सगळं घेऊन तो 40 दिवस ते स्वतः एकटा फोडत होता. आणि नंतर ते बघून त्याच्या घरातले लोक आले, लहान मुलं आले, त्यांनी ती शिळा फोडण्याचं काम हातात घेतलं आणि शेवटी ती फार मोठी अजस्र शिळा फुटली आणि शिवाजी महाराज स्वतः त्याच्या सत्काराला आले आणि ते नंतर धरण पूर्ण झालं. तर शिवाजी महाराजांनी हे माणसं कसे तयार केले, कसे माणसं हेरले, कसे तयार केले, त्यांना प्रेरणा कशी दिली आणि ते शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार होते यातच व्याख्यातांनी आपल्याला सांगितलंय. याचं कारण म्हणजे ते रयतेचं राज्य होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी ज्या गोष्टी आपल्या आज्ञापत्रात दिलेल्या आहेत, शेतीला प्रोत्साहन दिलंय, जमिनीचं वाटप केलंय, अवजारांचं वाटप केलंय, कर्जाचं वाटप केलंय, शेतसारा माफ केलाय, जमीन मोजलेली आहे, इरिगेशनचे कामं केलेली आहेत, स्त्रियांना प्रोटेक्शन दिलंय, माणसांची जी विक्री व्हायची गुलाम म्हणून ती प्रथा त्यांनी कर्नाटकमध्ये गेल्यावर पहिल्यांदा बंद केली. ती लिहून पण ठेवलेलं आहे. भागवत धर्माचा प्रसार केला. म्हणजे ज्ञान हे कुठल्या एका धर्माचं अंकित नाहीये. सर्व धर्मांना त्यांनी समान न्यायाची वागणूक दिली. आणि आता जसं सांगितलं गेलं, औरंगजेबाला जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये सेतू माधवराव पगडेंच्या पुस्तकात ते वाक्य त्यांनी स्पेसिफिकली दिलंय की हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल एकाच ईश्वरी चैतन्याचे साक्षात्कार आहे. त्यामुळे असा भेदभाव आपण करू नये हे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलं आणि त्यांचा खूप मोठा पत्रव्यवहार झालेला आहे. त्यामध्ये त्यांचे अनेक पैलू सापडतात. अनेक वेळा स्ट्रॅटेजिकली जी राजकारण खेळण्याची जी त्यांची पद्धत होती, ज्यामध्ये कधी माघार घ्यायची, कधी डावपेच खेळायचे, तर एक वेगळं त्यांच्याकडं फार मोठं स्किल होतं आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघण्याचं एक त्यांची जे कसब होतं. अलीकडं बालभारतीने खूप चांगलं पुस्तक शिवाजी महाराजांवर प्रसिद्ध केलंय, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवर जे मूळ काम केलंय इतिहास संशोधकांनी, ज्याच्यामध्ये मग बाळकृष्ण असतील. बाळकृष्ण तर पंजाब मधली आलेली व्यक्ती होती आणि शाहू महाराजांनी त्यांना पहिल्यांदा राजाराम कॉलेजला बोलवलं. शाहू महाराज हयात होते, 22ला मृत्यू झाला.
ती आले तोपर्यंत शाहू महाराजांचा मृत्यू झाला होता. त्यांनी राजाराम कॉलेज जॉईन केलं आणि त्यांना मग शिवाजी महाराजांबद्दल समजलं आणि त्यांनी फक्त फॉरेन लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा ग्रंथ लिहिला. जदुनाथ सरकार हे तर औरंगजेबाचे चरित्रकार आहे. त्यांनी औरंगजेबावर फार मोठा अभ्यास केलाय, संशोधन केलं. त्यांना त्यात शिवाजी महाराजांचे एवढे उल्लेख यायला लागले तर मग ते शिवाजी महाराजांकडे नंतर वळले. विकार राजवाडे, शेजवलकर आहे, सेतू माधवराव पगडी आहेत, अशा अनेक अभ्यासकांचे शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी असे चांगले चांगले आर्टिकल दिलेले आहेत. त्यातलं एक आर्टिकल आजच्या काळाच्या अनुषंगाने अर्थशास्त्राच्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर पोर्तुगीज जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं आंदोलन होतं आणि त्यांनी मोठे व्यापारी होते, त्यामुळं मीठ जे विकायचे घाटावर येऊन, तर आपल्या कोकणातले मीठ उत्पादन करणारे जे व्यापारी आहेत त्यांचा सामना करू शकत नव्हते, कारण ते कॉस्ट त्यांना परवडत नव्हते. ते स्वस्तात मीठ विकायचे आणि आपले लोक त्यांचा सामना करू शकत नव्हते. तर शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पोर्तुगीज मिठावर कर लावला. म्हणजे इकॉनॉमिक प्रोटेक्शनची जी पॉलिसी आहे ती शिवाजी महाराजांनी तो कर पहिल्यांदा त्या मिठावर लावलाय. अजून एक बारकाईची गोष्ट, जेव्हा शिवाजी महाराज रेव्हेन्यू गोळा करायचे, दोन पद्धतीने रेव्हेन्यू गोळा करायचे, कॅशमध्ये, काइंड्समध्ये. एक तर पैसे जमा करून घेणे किंवा धान्य आहे किंवा इतर वस्तू जमा करून घ्यायची पद्धत होती त्यावेळेस. तर त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या लक्षात एक गोष्ट आली की कोकणातले काही अधिकारी कंटाळा करतात. ते समजा नारळ आहे, पोपडी आहे, काजू आहे किंवा काय त्या गोष्टी त्या त्यांचं व्हॅल्युएशन करतात कोकणामध्ये आणि तेवढे पैसे ट्रेझरीत भरून घेतात आणि ते सगळं जमा करायचं, परत ते घाटावर घेऊन यायचं. त्याचा प्रवास, ट्रान्सपोर्टेशन ही फार अवघड गोष्ट आहे. ते टाळण्यासाठी त्याचं व्हॅल्युएशन करायचं, तेवढे भरून घ्यायचे आणि मग कर जमा केला असं दाखवायचं. शिवाजी महाराजांनी पत्रात लिहिलंय की ज्या ठिकाणी जे पिकतं त्या ठिकाणी विकत नाही, त्यामुळे तुम्ही त्या रेटनी व्हॅल्युएशन करताय जे कमी आहे आणि त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यामध्ये लॉस होत आहे. तुम्ही हे सगळं घ्यायचं, घेऊन विकायचं जेणेकरून आपल्याला जास्त पैसे येतील. ही त्यांची जी बारकावे होते ते खरंच आपल्याला विचार करायला लावण्याजोगे आहे. आणि आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि आपण त्यांचं प्रतिमेचं पूजन करतो, परंतु आता सांगितलं गेलं की विचारांचं पूजन आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांनी केला पाहिजे. आणि मला वाटतं की ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कुठल्याही महापुरुषांचं तेच आहे, आपल्याला कसं त्यांचं अनुकरण करता येईल, छोट्या मोठ्या गोष्टी कशा घेता येतील हे सतत आपण विचार केला पाहिजे. अजून एक घटना आहे, एकदा 2 तृतीयपंथी शिवाजी महाराजांच्या दरबारात आले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला जे भिक्षा मागून आमचं उदरनिर्वाह चालतोय तो आम्हाला कुठल्या तरी स्पेसिफिक ठिकाणाचं नाव आठवत नाही, पण आम्हाला त्यांनी तिथून हाकलून दिलं आणि आम्हाला अधिकार नाकारला. तर शिवाजी महाराजांनी त्याबद्दल पण आदेश दिलेला आहे की यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ते तुम्ही त्यांना या पद्धतीने निग्लेक्ट करू शकत नाही. तर अशा अनेक गोष्टी होत्या, मला वाटतं काळाच्या पुढं होते ते आणि त्या काळाच्या ज्या काही चौकटी होत्या त्यामुळेच आपण त्याला रयतेचं राज्य म्हणतो. आणि त्या आजही 400 वर्षानंतर त्या टिकून आहेत. दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डॉक्युमेंटेशन आहे ते आपल्याला ती सवय नसल्यामुळं बऱ्याचशा मुघल सोर्सेस मधून किंवा फॉरेन सोर्सेस मधून मिळतं. आता कालच्याच वक्त्यांनी जे सांगितलं, शिवाजी महाराजांचं आयुष्यातलं पहिलं चित्र पण फॉरेन अभ्यासकांनी काढलंय. 13 जे चित्र आहे त्यातलं एकही चित्र भारतात नाहीये, सगळे बाहेर आहेत, ते त्यांनी काढले. शिवाजी महाराज कसे दिसतात याचं वर्णन पण सुरतेच्या स्वारीमध्ये त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की आपल्याला हे वारसा तो जपला पाहिजे. जसं महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्यामध्ये शोधून काढले, डागडुजी केली, जीर्णोद्धार केला, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक त्यांना म्हटलं. त्यामुळं त्या पद्धतीने तो विचार आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि शिवाजी महाराजांचे जे स्मरण आहे ते खऱ्या अर्थाने करायचंय, वाचन करायचंय. बऱ्याचदा आपल्याला चौथीच्या इतिहासाचं पुस्तक आणि व्हॉट्सअपचे मेसेज याच्या पलीकडे शिवाजी महाराज फारसे माहीत नसतात. त्यांच्या जिंजीची स्वारी आहे, कर्नाटकमध्ये गेले, जिंजीपर्यंत गेले आणि कशा पद्धतीने विचार केलेला आहे त्यांनी. औरंगजेब उद्या इकडे आला, येणारच आहे, तो आपण खाली शॉक ऍब्झॉर्ब करायला किंवा काहीतरी पाहिजे म्हणून दक्षिण दिग्विजय त्यांनी केलेला आहे.
350 किल्ले त्यांनी शेवटी लिहून ठेवलेले आहे की 350 किल्ले आज आपल्याकडे आहेत आणि उद्या औरंगजेबीकडे आला तर एक किल्ला एक वर्ष जिंकू 350 वर्ष लागतील जिंकायला. तर ही त्यांची दुर्दम्य आत्मविश्वास होता शिवाजी महाराजांचा. आणि देवगिरीला ते कधीतरी येऊन गेले असावेत, कारण आपल्या देवगिरीच्या किल्ल्याबद्दल त्यांनी लिहिलंय, देवगिरी किल्ला चकोट पार परी मनी आई धरणी असे. म्हणजे आई म्हणजे दोष. देवगिरी किल्ल्यात एक दोष आहे की त्याला एकच दरवाजा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी रायगडाला 2 दरवाजे ठेवले. आणि जेव्हा याला 1789 ला पाडाव झाला रायगडाचा, तेव्हा राजाराम महाराज दुसऱ्या दरवाजातून सटकले आणि पुढचे 11 वर्ष जिंजीत राहून त्यांनी स्वराज्य टिकवलं. ही दूरदृष्टी त्यांची होती. अशा अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की फार आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळं मी हे काही प्रातिनिधिक गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि परत एकदा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने जो गेल्या काही दिवसापासून दंडक आहे व्याख्यानाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा आहे, तो आपण असाच चालू ठेवा. आणि परत एकदा मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर